आज जे आहे ते थोड्याच वेळात औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे आणि अशा जे आहे ते आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट आहेत. काय सांगाल साहेब, आज जे आहे ते अध्यक्षपदाची निवड पार पडणार आहे आणि तुमच्या वाटेला अध्यक्षपद आलं आहे अशी माहिती मिळते. संभाजीनगर मध्यवर्ती जिल्हा बँकेमध्ये आज अध्यक्षपदाची निवडणूक आहे. पहिले 2 वर्ष हे शिवसेनेचा अध्यक्ष राहणार आहे. म्हणून आता काही वेळानंतर फॉर्म भरला जाईल. त्यानंतरचे 2 वर्ष हे भाजपची आणि 1 वर्ष राष्ट्रवादीचा, असा हा आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे. आणि त्याच पद्धतीने मला वाटतं आजची निवडणूक ही बिनविरोध होईल. आपण बघतोय उद्धव ठाकरेंचे वक्तव्य समोर आले. ते असं म्हणतात की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा क्षुल्लक आहे, तुमच्या आगीच सरकार भस्म झालं पाहिजे. हे बघा, तुझं काय आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची बाजू घेणं काही गैर नाही आहे. परंतु आता राजीनामा घेणे किंवा न घेणे हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. त्यांनी कधी वापरायचा या बाबतीमध्ये तेच सांगू शकतील. म्हणून पण तरी हे जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची दखल सरकारने जरूर घेतली असावी. याच अनुषंगानं संजय राऊत असं म्हणतात की सरकार मुलाला घाबरले आणि झुरळ खंबीर निघालाय. आता हे टोमणे मारणे किंवा असं बोलणं मला वाटतं योग्य नाही आहे. आंदोलन हे आंदोलन असतं. तुम्हालाही त्यांनी पाया पडायला लावला, हे काही कमी नाही आहे. म्हणून तुम्ही किती त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात हे सगळं जनता पाहते. म्हणून आता तुमची ताकद कमी पडते, तुम्हाला आता दुसऱ्याचा सहारा घ्यावा लागतो, एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. ते असंही म्हणतात की देशविरोधी कारवाईत ईडीचा वापर केला जातोय, लोकशाहीची हत्या होते, अत्याचार होते. कुठं आता ईडी दिसते तुम्हाला? जी ईडी म्हणत होते आता ईडीचा कुठं वापर होताना दिसत नाही आहे. आणि जे चुकीचं काम करतील त्याला ईडी जरूर लागेल. परंतु अशा पद्धतीने बिलकुल कोणत्या यंत्रणेने आपल्यावर कारवाईच करू नये असं जर कुणाचं मत असेल तर म्हणतात ते चुकीचं आहे. प्रसाद लाड यांनी वक्तव्य केलं की संजय राऊत जर असंच बोलत राहिले तर हम दो हमारे दो आणि हमारा संजय राऊत असंच राहील पक्षात. आता ती परिस्थिती आलेलीच आहे ना. कोण आहे त्यांच्या आजूबाजूला? बघा ना, 2 जण बाजूला उभे असतात, त्याच्यात ते त्यांचं रोज त्यांची ती बडबड चालू असते. रोज लोकांना कंटाळा येऊपर्यंत ते बोलत असतात. आणि तेच ते पक्षाचं काय चाललं आहे, पक्षाचं ध्येय धोरणं काय, पक्ष कुठं चालला आहे याला काही घेणं देणं नाही आहे. स्वतःवर फोकस करणं हेच काही लोकांचा उद्योग आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांचे स्टेटमेंट असतात. म्हणून आजच्या घडीला उभाट्याचं अस्तित्व संपवण्यासाठी हे लोक कारणीभूत आहेत. काल जे आहे ते सर्वपक्षीय बैठक आटोपल्यानंतर सुप्रिया सुळे जे आहे ते राजनाथ सिंह यांच्या पाया पडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. हे बघा, राजनाथ सिंग हे ज्येष्ठ नेते आहेत. ते कोणत्या पक्षात आहे यापेक्षा त्यांचं वयाचं मान राखणं ही महाराष्ट्राची संस्कृती. ज्येष्ठाच्या आम्ही शरद पवारांच्या पाया पडतो म्हणून काय झालं? शरद पवार ज्येष्ठच आहेत. म्हणून ज्येष्ठाचा आदर राखणं हे काम जर सुप्रिया सुळेंनी केलं असेल तर मला वाटतं ते काही गैर नाही आहे. आणि अशीच संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणापासून देशाच्या राजकारणाने त्याची दखल घेतली पाहिजे असं काम सुप्रियांनी काल केलं आहे. काही दिवसापूर्वी गिरीश महाजन यांचे ते काही आक्षेपार्थ फोटो जे आहे ते व्हायरल झाले होते आणि त्या आरोपीला आता अटक करण्यात आली आणि ते फोटो AI असले समोर आले. राजकारणातील लोकांचे फोटो बनवणे, त्यांचे व्हिडिओ तयार करणे हा काही लोकांचा छंद झालेला आहे. एक दिवसाची का होईना पण ती बातमी मोठी होते आणि त्यामुळं राजकीय नेत्यांचं अस्तित्व याच्यावर शंका घ्यायला लागतात. म्हणून आता ज्यांना पकडलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करून भविष्यात असे प्रकार घडू नये. सत्य ते सत्य, असत्य ते असत्य हे लोकांना कळालं पाहिजे. म्हणून कारवाईचा भाग आता मला वाटतं गांभीर्याने घेतला जाईल. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट होते ज्यांनी आपल्या संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.